पुढील 24 तास धोक्याचे. या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट. तर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 2 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्याच्या इतर भागामध्ये मुसळधार पावसाचा शक्यता आहे. येत्या 24 तासामध्ये राज्यातील हवामान कसे असेल ते आपण पाहूया. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात विविध भागात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारने केलेले आहे. तर हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासामध्ये पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यातील घाट परिसर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे NDRF व SDRF पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.